AC वाला पण आलेला आहे. पटकन आता मस्तपैकी AC लावून घेऊया. हा बघा आउटडोर आहे ना, आपण इथे लावतोय या साईडला. काय बोलताय? सफाई करायला लागेल ना. हा सानू कुठे? बघा बेडरूम मध्ये काय करते. मस्त कूल होती का काय? हो हा, काय थंडगार वाटतंय सानू. आपला एसीचा होल असेल ना, त्याच्यामध्ये स्पॅरोनी ना हे केला होता पिंजरा चिमणीने. त्याच्यामध्ये बघा 2 पिल्लू होते, त्याच्यातला हा एक आहे. मी बघा मस्तपैकी मटकीची भाजी बोलू शकते नाही ला? मटकी का मुगाची? मटकी दुसरी ती येल्लो वाली. नमस्कार सर्वांना. जसं तुम्हाला आता माहिती आहे, मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असणार, आपण क्रोमामध्ये एसी बुक करायला गेलो होतो. तर फायनली 2 एसी आपण बुक केल्या होत्या आणि त्या आपल्या घरी डिलिव्हर पण झाल्यात आणि आज लावणार ना. तर आज कंपनीची माणसं येतील आणि ते लावून जातील. हे बघा क्रोमा बोलतो यार, हे कसलं बकवास नाव येते तोंडात ना. ओल्टाची एसी ना सानूच्या बेडरूम मध्ये पण लागणार एसी. तरी बघा ही एक फोन येते कोणाचा तरी आणि हे बघा तिथे एक आहे. अरे ही पण आम्हाला केव्हापासून काढायचं, आज हिला आपण सेटअप करूया. इथे नवीन मॅट्रेस आहे. आणि हे बघा स्नेहाने अजून संध्याकाळी जायचं आहे. स्नेहाने मस्तपैकी खिचडी बनवली. शेजवान राईस खाल्लास? अच्छा हा, ते काहीतरी करू आपण ना. चिमटे बोलतात. हा हो हो, भरपूर गरम करते. काहीच इफेक्ट नाही होत क्रोमाचा. बघा किती गरमी होते आम्हाला. तर आता आणलेत ना ओल्टाच्या 2. सानू मस्त चिल करशील ना मग. आता खूप जण हे पण बोलतील का तुम्हाला नवीन घर घ्यायचं आहे तर थोडी सेव्हिंग करा. तर बघा आम्ही अजूनपर्यंत सांगतो, आम्ही सेव्हिंग पण करतो आणि लाईफची मजा पण घेतोय. म्हणजे कसं मनाची शांती करतोय. जे आपल्याला हवं आहे ते आम्ही सर्व करतोय आणि सेव्हिंग पण करतोय. नेहमी बोलतो तरी पण नेहमी कमेंट करतात. नाही तर पण आपलं पण बोलणं कर्तव्य आहे ना, आपण पण बोलून ठेवूये. म्हणजे नंतर कसं मग रिप्लाय दिल्यावरती राग नको यायला, बरोबर ना प्रत्येकाला. तर आम्ही सेव्हिंग पण करतो, आम्ही नेहमी पण सांगतो आणि जे मनाला वाटतं ते पण करतोय. आणि बघा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या 2 AC पुन्हा झालं आपला 2 बेड, हे सर्व आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट झाल्यावरती आम्ही घेणार होतो. पण कसं आपला घराचा प्लॅन कॅन्सल झाला. तर आम्ही काय विचार केला, गरजेचं नाही का नवीन घरामध्येच हे सर्व घेतलं पाहिजे. आपण रेंट आपण असणार का नसणार ते पण माहिती. हा, तर आज आपल्या मनाला काय वाटतंय, आज आपल्याला आपल्या मनाला कशामध्ये खुशी भेटेल हे सर्व करायला पाहिजे. पॉसिबल आहेत आपले, जर याच्यात आहेत आपल्या हातात केलंच पाहिजे. तर आता आम्ही एवढे न्यूज ऐकतो, 20 वर्षाची मुलगी, 30 वर्षाची, हार्ट अटॅक आला, 40 वर्षाचा माणूस, म्हणजे काही ना काही गोष्टी इतकं ऐकतो ना, तर कधी काही होणार आहे. लाईफ कधी संपेल ना समजणार नाही. म्हणून मी तुम्हाला हे पण सजेस्ट करेन का लाईफची एन्जॉय पण करा, सेव्हिंग पण करा, सर्व करा. मी असं नाही सांगत आम्ही तुम्हाला का तुम्ही सेव्हिंग संपवा, सेव्हिंग करू नका. ते पण सेव्हिंग पण करा आणि जेवढं तुम्हाला चांगलं म्हणजे तुम्हाला एन्जॉय करता येईल ना तेवढं लाईफ एन्जॉय करा. स्वतःसाठी कधीच हे नाही करायला पाहिजे, रडायला नाही पाहिजे. उद्या मरण आल्यावरती असं नाही बोलायला पाहिजे का यमला का 5 मिनिटं थांब जर मी हे नाही केला, मी ते नाही केला. तर हे सगळं करून घ्या जे काही करायचं असेल तर. कल किसने देखा आहे हे माहिती आहे ना, हे तसंच जायचंय. खरंच आहे. कोणाचा काय भरोसा नाहीये. खूप लोकांना वाटतंय की फ्युचरचं प्लॅनिंग करून बसूया. खूप मोठे प्लॅनिंग करतायत. असणार का नसणार ते कोणालाच माहित नाही. शेवटी मेल्यावरती ना स्मशानमध्ये आपली फक्त बॉडी जाणार आहे, नाही आपल्या बॉडी मधला आत्मा बाहेर निघणार आहे, बरोबर ना. जे काय आपण कमवू, जे काय आपण हे करू ना, हे पैसा धन दौलत आपण वरती घेऊन जाणार नाही. तर आपण ते आपण कसं जगतोय ना त्या खूप इम्पॉर्टंट आहे. आज आम्ही तुमच्यासोबत बोलतोय, उद्या बोलणार की नाही हे गॅरंटी नाही तुम्हाला आम्ही देऊ शकत. कारण आम्ही फ्युचर नाही बघू शकत, बरोबर ना. कोणच नाही बघू शकत. हा, मोठे जे ऍस्ट्रोलॉजर असतात भविष्यवाणी, ते स्वतःचं फ्युचर नाही बघू शकत तर दुसऱ्यांचं प्रेडिक्ट करतात. ठीक आहे, एक प्रत्येकाचा एक काम आहे ते करतात, पण कोणच नाही फ्युचर बघू. कारण जेव्हापासून आपल्या घराची कॅन्सल डील झाली ना तेव्हापासून आम्ही एवढं पॉझिटिव्ह झालो ना, जे काय करायचं आज करूया. जे काय आपल्या मनाला शांती भेटेल ती आज भेटते. जर आपण विचार करतो आजच पाहिजे तर आजच घेऊया त्या गोष्टी आणि मनाला शांत करूया. कोणापासून आपल्याला असं वाटतं की दुःख फील होते तर त्याच्यापासून लांब राहायचं. बरोबर. आम्ही 2-3 वर्षापासून फॉलो करतोय आणि बघतोय की खरंच
काय गरज आहे झुंड बनवून ठेवायची ना, नुसते एकमेकांबद्दल वाईट बोलणार मागून. आणि मी खूप वेळेला व्हिडिओ मध्ये हे पण तुम्हाला बोलवलंय बघा, 1-2 ब्लॉग मध्ये, म्हणजे पहिले बोललेलो मनाची शांती म्हणजे परमात्म्याची शांती. जे आपल्याला मनाला वाटतंय ना ते आपण करूया, करायलाच पाहिजे ना स्नेहा. जे आपल्याला पाहिजे करायचं ते करायलाच पाहिजे. त्याच्याने काय माहितीये का, आपलं मन शांत होतं आणि आपला परमात्मा असतो ना तो खुश होतो आपल्यावरती. परमात्मा म्हणजे कोण तुम्हाला आता सांगायची गरज नाही. त्यांना वाटतं की तुम्ही आज एन्जॉय करा, उद्याचा विचार चिंता करू नका, जे होईल ते होईल ना, कशाला चिंता करून आजचा दिवस खराब करायचा. तर आम्ही तसंच वागतोय. तर आज सोमवार आहे, तर आज आम्ही मस्तपैकी खिचडी खातो. एसी वाला येणार होता संध्याकाळी, पण आत्ताच त्याचा फोन आला का 10 मिनिटात येतो. एसी मस्तपैकी फिट करून घेऊया, मग त्यानंतर आपण मंदिरामध्ये जाऊया, महाकाल बाबांचं दर्शन करूया. दर्शन केला ना महाकाल बाबांचा तर मग नंतर आपण ना मसाले उलवेमधनं जे ऑर्डर केलेत ना ते डिलिव्हर करायला जाऊया आणि कुरिअर पण करायचे. येतात ना चिमण्या ओरडतात. एसी वाला पण आलेला आहे, पटकन आता मस्तपैकी एसी लावून घेऊया. $2026चा मॉडेल घेतलेला आहे आपण, आणि आपल्याला एक एसी कितीला पडली ना हे नंतर तुम्हाला मी सांगणार. सर्वात पहिले आपण एसी मस्तपैकी फिटिंग करून घेऊया. याच्यामध्ये रिमोट, अरे वा रिमोट पण नवीन आहे कारण आत्ताचा मॉडेल आहे ना, हे अभी का मॉडेल आहे ना. अरे यार कसा पडला, कारण आमच्याजवळ जो पहिला व्होल्टाचा एसी होता ना त्याचा रिमोट जरा अलग होता. स्नेहा याचा रिमोट अलग आहे. वाव मस्त आहे रिमोट, याचा एकदम अलग आहे, मोबाईल सारखा वाटतंय. मोबाईल वाटेल असं, नोकियाचे फोन असायचे असे. बोल हॅलो, पण ही डायरेक्ट हा फॅन लाव ना. हा बघा आउटडोर आहे ना, आपण इथे लावतोय या साईडला. काय बोलता, सफाई करायला लागेल ना. हा सानू कुठे, बघा बेडरूम मध्ये काय करते. मस्त खोल होती का काय. हो हा काय थंडगार वाटतंय सानू. वोल्टास से ये क्या आया हमें पार्सल. सानू सानू आ गई वर्गे. हा अच्छा हा स्पॅरो तुम्हाला थोड्या वेळात मी दाखवतोय. आम्हाला ना जिथे एसीचा होल होता तिथे त्याच्यामध्ये स्पॅरोनी घरटा बनवलेला ना, मस्त. एक उडून गेला छोटावाला, एक आहे ना बस इथं. मस्त कुलिंग होतंय भारी. ये साईडचा इथे येईल का आउटडोर, आउटडोर या पे आहे का ना इसका. चला दुसऱ्या बेडरूम मधला पण आउटडोर लागलेला आहे. हे बघा जो आपला एसीचा होल असेल ना त्याच्यामध्ये स्पॅरोनी ना हे केला होता पिंजरा चिमणीने. त्याच्यामध्ये बघा 2 पिल्लो होते, त्याच्यातला हा एक आहे. मी ग्लोव्ज घालून त्याला काढलेला बाहेर. आता बाहेर ठेवतो म्हणजे त्याची मम्मी येऊन त्याला घेऊन जाईल ना, म्हणजे काहीतरी देईल ना काय याला तर उडेल ते. आता हे बघा मम्मी आली. अरे बाबा मस्त भरवते बघा. किडा दिला, किडा दिला काय, किडा सबको हो जाएगा पीडा. हा मग आता त्याला दिला खायला किडा. आता खेळणार मस्तपैकी. काय उद्यापर्यंत जातील उडून. हे बघा आले पप्पा पण आले, मम्मी पप्पा. हा खेळतात ते तसं काही राग. हा आले आता ते उद्यापर्यंत उडून जाईल माहितीये का. हा तरी बघा इथे दादा आहेत आणि ताई आहेत. नमस्कार. कुठनं आलेत तुम्ही मसाला घ्यायला. टिटवाल्यावर ना. अच्छा टिटवाल्यावरनं मसाला घ्यायला आले. 1 kg मसाला सांगितलेला ना. आणि तरी मग कधीपासून तुम्ही आमचे व्हिडिओ बघताय. 3 वर्ष झाली. आणि नाव काय दादा तुमचं. दिनेश दादा. नेहाताई. तर आपल्याकडनं मसाला घेतलेला आहे. फीडबॅक नक्की द्या. फर्स्ट टाइम यूज करणार ना.
फर्स्ट टाइम यूज करणार, तर मला फीडबॅक नक्की द्या कसा वाटते मसाला ते आम्हाला नक्की सांगा. तुमचा व्हिडिओ मला ताई थँक्यू ताई. 3 वर्ष झाले आम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघतो तुमचा. हा. आणि म्हटलं तुमचं स्ट्रगलिंग बघतो ना. अच्छा तर आज तुम्ही मसाला पण घेत होता आणि मेन म्हणजे तुम्हाला भेट पण तुमची घ्यायची होती. अच्छा. थँक्यू सो मच. तर आता दादा आणि ताई चाललेले, तर चला आरामात जावा. हा, भरपूर लांबचा प्रवास आहे टिटू आलेला. तरी किती टाइम लागेल तुम्हाला जायला? आपल्याला आता इथे 3 घंटे लागतील. अडीच बापरे, घंटे. 2.5 ते 3 तास लागतील. मग आरामात जावा. हा, ट्रेननी जाणार ना? ओके चला बाय. हो नक्की. आपल्या फॅमिलीला सर्व म्हणतो दादाला खूप प्रेम देतो तुम्ही, असंच प्रेम देत राहा. थँक्यू आणि दादाचा तुमचा सर्वांचा सपोर्ट आहे. आणखी दादाचा मला एकच आवडते का प्रत्येकाला दादा रिप्लाय देतात. असे भरपूर युट्यूबर आहेत का ते माणसाला इग्नोर करतात. नाव घेत नाही कोणाचा, पण दादांचा स्वभाव असा आहे एक आपला. नाही कसं आहे, आम्ही नेहमी विचार करतो तुमच्यासारखंच आम्ही आहोत. आम्ही काय मोठे ये नाही का. थँक्यू. चला ओके. थँक्यू. चला आरामात जावा. चला बाय. ओके बाय. मसाला ऑर्डर केलाय का? ओके चला थँक्यू. नमस्कार ताई. मसाला फर्स्ट टाइम ऑर्डर करते ना, तर यूज केला का फीडबॅक नक्की द्या. हा चला थँक्यू. नाही थोडंसं म्हणजे मसाले हे करायचे आहेत, द्यायचे आहेत खूप जणांना. नंतर न कधी तर येऊ नक्की. हां चला थँक्यू. हो हां नक्की. आणि फीडबॅक नक्की द्या. हां ताई चला बाय. बापरे, आता पसारा बघा. मस्तपैकी फायनली एसी लावली. कशी कुलिंग झालेली. हा बाहेर बघा क्लीन केलं, पण आता धूळ बिळ कशी काढायची? आता ते उद्या साफसफाई करूया ना, ओल्या फडक्याने मस्त हे करू. हा ना, कुलिंग कशी होते पण एसीची एक नंबर ना. लाईट किती कालोपात. हा बरोबर, मस्त ना कुलिंग होते. आता ओल्टाच आहे बाबा, एक नंबर. काय ते बाहेर त्या साईडला लावलं मी, एसी लावतो तो ना. आता हे बॉक्स सर्व काढूया आपण साईडला, साफसफाई करूया आणि मंदिरमध्ये जाऊया सर्वात पहिले. हा असंच असतं जेव्हा आपल्याला कुठे जायचं असतं तेव्हा असंच असतं. असं होतं. काय होतंय म्हणजे असं की अख्खा दिवस गेलाय. कुठे गेला दिवस गेला निघून. बरोबर. काहीच नाही केला. हे काय स्क्रू वगैरे ते आता काय कामाचं नाही, ते सर्व फेकायचंय. ते बॉक्स मध्येच टाकूया ना. मी बघतो ना, कॅमेरा घ्या आणि मला ते गाईड चॉकलेट कोणी टाकलं याच्यामध्ये? सानूनी खाला ना. सानूनी खाल्लं का? तुम्ही फक्त गाईड करा मला. चालेल चल मग काय करू. खरंच बसले ते. चला आम्ही ना आता पटापट साफसफाई करतो आणि मग मंदिरामध्ये जातो ना. एक मसाला पण घ्यायला येणार आहे. नाही ना, यांना फक्त लावून जायचं आहे. आणि जे आपण ज्यांच्याकडनं एसी हे करून घेतो ना, ते क्लीन करून जातात. हा सर्विस. अख्खा मसूर खायची का? मग काय बोलतात की उपवासाला अख्खा मसूर खायची नसते. मग एक काम करायचं, शेकटाची शिंगा टाकून तिखट डाल. बिलकुल नाही, ऍसिडिटी होते मला. स्प्राउट्स आणा. हा चाल खाशील किंवा छोले आणा. स्प्राउट्स किंवा छोले. लगेच हसायला लागले. हा काय येतील. मम्मी पण येईल, पप्पा पण येईल, नानी पण येईल, नाना पण येईल. हा अरे जातील. हा एक टिकले. हा आणते. किती नंबर? 0. चालेल ठीक आहे. चला जाता रिक्षामध्ये ना पार्सल भरलेले आहेत बघा. हे सर्व पोस्टचे आहेत, जिथे कुरिअर सर्व्हिस नसते. म्हणजे एकदम गावा ठिकाणी बोला, ज्यांचा ॲड्रेस असेल ना त्यांना ना पोस्टनी जातात. तर हे सर्व मी आता म्हणजे आपला कामाला पोरगा ठेवले, त्याला मी सांगितलेलं पॅकिंग करायला. त्यांनी पॅक केलेलं ते रिक्षामध्ये भरलेले आहेत. आता डायरेक्टली कुरिअर ऑफिसमध्ये जातो, सर्व कुरिअर करायला देतो पोस्टवाले पार्सल. आणि मग त्यानंतर मंदिरमध्ये जातो आणि मग नंतर डॉक्टरकडं. चला तर आता डॉक्टरकडनं जाऊन आलो आहे आणि मटकी घेतो आहे, मिक्सवाली घेतो. कितीला रे? 20 रुपयाला एक. कोथिंबीरीची जोडी कितीला आहे? हा 25 रुपयाला दे एक जोडी. रताळू 25 रुपयाचे पाव घेतो. मला आवडतात खूप उकडून खायला, बॉईल करून मस्त लागतात. हा अर्धा किलो दे. उरणवरना दादा आणि ताई आलेत. नमस्कार. मसाला ऑर्डर केलेला 2 किलो ना. नाव काय दादा? शिवम दादा. आणि ताई तुमचा? स्नेहल. अच्छा. हाय, तुझं नाव काय? चेरी. स्माईल छान करते. कधीपासून व्हिडिओ बघता? मच्छी पकडायला जायचं तेव्हापासून. अच्छा. थँक्यू. आणि फर्स्ट टाइम मसाला ऑर्डर करताय ना.
हा थर्ड टाइम म्हणजे पहिला कुरिअरने घ्यायचं का? अच्छा अच्छा अच्छा. मग मसाल्याबद्दल आता थोडंफार बोलणार का? काय कसा वाटते मसाला? चांगला आहे ना? ऑर्डर करायला पाहिजे का जे कोणी ऑडियन्स बघताय? ओके 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 ओके. थँक्यू सो मच दादा. नमस्कार दादा. कुठून आलेत तुम्ही? दापोलीवरनं आलेत. नाव काय तुमचं? कल्पेश दादा आहे. अरे तुझं नाव काय आहे? आयहान्स. अरे वा मस्त नाव आहे. कुठे पप्पांसोबत मसाला घेण्यासाठी आला का तू? व्हिडिओ बघतो का नाही? तर दादा कधीपासून तरी पण तुम्ही आपले व्हिडिओ बघता? 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली आपले व्हिडिओ बघताय. मग मसाला फर्स्ट टाइम घेताय ना? मसाला फर्स्ट टाइम घेतात. 1 किलो घेतलेला आहे. तर जेव्हा तुमच्या रेसिपीमध्ये जेव्हा यूज करणार ना फीडबॅक नक्की द्या हां. तर चला थँक्यू सो मच. चल बाय. ठीक आहे. कढीपत्ता वगैरे सर्व आणलेलं आहे आणि माझं खोकल्याचं औषध महाकाल बाबांसाठी हार पण आणलेलं आहे. ठेवा बाबांकडे सध्या. काय औषध? हार. हार कोण हार? एक मिनिट. काय आला? सेटअप केलंय. अच्छा इथे ठेवलंय का? हां मग उद्या सकाळी तिला पुन्हा होती तिथं ठेवायचा मग बरोबर होईल ना? थंडी लागलेली तिला. ठंडी हो या गर्मी AC लगाई हमने. काय? मग स्नेहा आज जेवायला काय काय एकदा सांग. मूग आणि तूर डाळ मिक्स करून डाळ बनवते. हा. आणि तुम्ही आता मूग आणलं तर त्याचं काय करते सुकी भाजी करते. अच्छा सुकी भाजी बनवते का मुगाची? ओके. सुकी भाजी. नाही मी तुला तेच सांगितलेलं ना भाजी. चल मग मी आता भरपूर मेसेज आले त्यांना सर्वांना रिप्लाय देतो. फ्रेश होतो ना? फ्रेश का फ्रेश? अगोदर त्याच्या आई बाबाने आले ना आपण असंच घरी ठेवायचं मग जेव्हा ते उडायला स्टार्ट करेल तेव्हा त्याला सोडायचं. तू जर कुठे गेलीस तर आम्ही येणार नाही का तुला बघायला? तेव्हा पण त्याला बाहेर ठेवायचं. उद्या ठेवूया. जर मग त्याला वाटत उडून जाईल नाही अजूनपर्यंत एवढंच वाटला तर ओके. आपल्या घरीच राहिलं पाहिजे. हा. तर आता मी जेवायला घेतो. बघा स्नेहाने काय काय बनवलं दाखवतो. हे बघा भाजी बघा. हो स्नेहाला हे बघा बघा मस्तपैकी मटकीची भाजी बोलू शकते नाही ला? मटकी का मुगाची? मटकी दुसरी ती येल्लो वाली. चला या सर्वांनी जेवायला. कसला भारी बनवले बघा जेवण. मम्मीनी सानूची मम्मी आणि माझे बायकोनी. या जेवायला. हे बघा सगळं फिनिश एवढा टेस्टी बनवलंय ना का सगळं एवढं राहिलेला. चला आज उपवास पण होता ना. हा. तर आता वाजलेत रात्रीचे 12:51 म्हणजे आता 1 वाजत आलाय. आणि हे बघा काय करते. झोप नाही आली तिला कारण उद्या तिची स्कूलची सुट्टी आहे. झोप ना. ते आपण बर्डला बॉक्समध्ये ठेवलंय तर तिचा फक्त आणि फक्त लक्ष ते बर्डचेच मागे की ते उद्या काय करणार म्हणजे ठीक राहणार का नाही. पण मी तिला बोलले तू राहील ठीक आणि आपण त्याला फीडिंग पण करूया उद्या. आणि हे बघा इकडे मसाल्यांच्या अजूनपर्यंत ऑर्डर घेत आहेत. किती किलो ऑर्डर आले प्री बुकिंग मध्ये? तर आजच आपला पूर्ण म्हणजे कालच आपला आउट ऑफ स्टॉक मसाला झालेला आहे. 400 किलो मसाला आपण 26 तारखेला बनवला होता आणि आजची तारीख आहे 30. तर सर्वांचे मसाले कुरिअर केलेत. आणखीन 2-2 किलोचे ज्यांनी मसाले आपल्याकडनं ऑर्डर केले होते ना कोलंबी पापड मुले थोडेसे थांबलेले आहेत. तर उद्या कोलंबी पापड सुद्धा आपले रेडी होणार आहेत. तर उद्या त्यांचे सर्वांचे 2 किलोचे आहेत ना ऑर्डर ते आपण सर्व कुरिअर होतील. तर आता नवीन मसाला आपला ना या 3 एप्रिलला तयार होणार आहे. म्हणजे आजच आपण सांगितलंय. अजून युट्यूबवरती आपण सांगितलं नाही का 3 तारखेला म्हणजे शुक्रवारी आपला नवीन मसाला तयार होणार आहे. आज आहे सोमवार. पण आपण जसं आपल्याला मेसेज करतात तर आम्ही सांगतो ना का आपला मसाला आता आउट ऑफ स्टॉक झालेला आहे. 26 तारखेला 400 किलो बनवलेला. आता नवीन मसाला 3 एप्रिलला बनणार आहे म्हणजे शुक्रवारी तयार होणार आहे. जर तुम्हाला हवं असेल तर प्री बुक करा. तर आता मी तुम्हाला एकदा आत्ताच दाखवते. मी म्हणजे 1 तास झाला मी रिप्लाय द्यायला लागलो. मी असं का ठेवलं कारण नंबर नाही दिसले पाहिजे म्हणून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 19 किलो मसाल्याचे ऑर्डर आलेत.
1 तासात. म्हणजे ते पण आपण अजून व्हिडिओ पण नाही युट्यूब फॅमिली मध्ये माहिती पण नाही की फ्रायडेला नवीन मसाला बनणार आहे. बरोबर. त्यांना वाटते की जे 400 kg बनवलं त्याच्यातूनच आहे का, पण हे नवीन स्टॉक मधला मसाला त्यांना रिसीव्ह होणार म्हणजे जेव्हा पण मिळेल. बरोबर. तर चला आता आपण एंड करूया व्हिडिओला ना. तर चला आजचा हा ब्लॉग तुम्हाला पूर्ण कसा वाटलाय नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि हा या 3 तारखेला 3 एप्रिल शुक्रवार वार असणार, आपला नवीन मसाला तयार होणार आहे. तर ज्याला कोणालाही मसाला असेल तर प्री बुक स्टार्ट आहे, लवकर लवकर आमच्याकडनं मसाला ऑर्डर करा. आणि जसं तुम्हाला आम्ही सांगितलं होता का कदाचित आपल्या मसाल्याची प्राईस वाढू शकते, तर आम्ही हे डिसाईड केला का बघा 3 वर्ष झाले आपण मसाल्यावरती प्राईस वाढवले नाही, आत्ता पण एकदम अफाट प्राईस वाढलेले आहेत. तर आम्ही काय फक्त केलंय माहिती का, जे डिलिव्हरी चार्ज आहे ना त्याच्यामध्ये 20 रुपये वाढवलेत. वाढवायला काय आपण मसाल्यावरती 200-300 रुपये वाढवले असते, पण आम्हाला ते तुमच्यासोबत करायचं नाही. कारण 3 वर्षापासून आपण 1 रुपया पण मसाल्यावरती नाही वाढवला. आणि जो डिलिव्हरी चार्ज आहे ना त्याच्यामध्ये आमचे एक्स्ट्रा 10 रुपये जातात. तर आपण एखाद्या व्हिडिओ मध्ये किती व्हिडिओ मध्ये बोललोय. तर आता मी ना तुम्हाला एक मसाल्याचा ना पार्सलचा फोटो दाखवते. कसं होते माहिती का, कुठे कुठे ना कुरिअर सर्व्हिस नसते, मग काय करतात कुरिअरवाले ते ना डिलिव्हरी सर्व्हिसने पाठवतात. तर 5 किलोचं आपण किती घेतलाय डिलिव्हरी चार्ज, फक्त 300 रुपये. पण डिलिव्हरीवालेही डिलिव्हरी चार्ज बघा किती लावलाय, 500 रुपये. मग वरचे 200 रुपये कोणाच्या खिशामधनं, आमच्या खिशामधनं जातात. प्रत्येकाचे 2 किलो 3 किलो तुम्ही एक पकडा 400 किलो मसाल्यामध्ये जवळ 150 ते 100 किलो मसाल्यावरती आमचे एक्स्ट्रा पैसे गेलेलेच असतात. कुठे कुठे 40 रुपये, कुठे कुठे 150 रुपये, कुठे कुठे 100 रुपये, कुठे कुठे 200 रुपये पण जातात. तर कसं आहे ते आमच्या खिशामधून जातात. म्हणजे एक प्रकारे तुम्ही बोलू शकता जो आम्हाला प्रॉफिट भेटते आत्ताच्या याच्यामध्ये एवढ्या महागाईमध्ये, तो पण आमचा प्रॉफिट जातोय. तर आता आम्ही काय विचार केला माहितीये का, कुरिअर चार्जेस आहे ना त्याच्यावरती आम्ही 20 रुपये लावलेले आहेत, म्हणजे वाढवलेले आहेत. जेवढा कुरिअर चार्जेस लागतोय तेवढा आम्ही हे करणार. जे कोणी महाराष्ट्रामधनं 1 किलो तुम्ही ऑर्डर करा मसाला, नाहीतर अर्धा किलो 80 रुपये डिलिव्हरी चार्ज लागणार. महाराष्ट्राच्या बाहेरून जो कोणी असेल ना तो 1 किलो मागवला नाहीतर अर्धा किलो मागवला तर 90 रुपये. जेव्हा तुम्ही आम्हाला मेसेज करणार तुमच्या स्क्रीनवरती शो होईल तो पूर्ण, बरोबर ना. आणि हा जर तुम्ही आमच्याकडनं 2 किलो मसाला ऑर्डर करताय त्याच्यावरती तुम्हाला 300 रुपयाचे कोलंबी पापड फ्री मिळतील. तर चला आता तुम्हाला पूर्ण डिटेल पण तुला सांगितलेलं आहे मसाल्यांची. आणि दुसरी आणखीन एक तुम्हाला मला डिटेल द्यायची आहे. जसं का कुठे कुठे कुरिअर सर्व्हिस नसते, तुम्हाला एक 500 रुपयाचा आता तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवला. कुठे कुठे कुरिअर सर्व्हिस नसते ना, तर तिथे काय आम्ही करणार माहितीये का, त्यांचा कुरिअर चार्जेस म्हणजे आपला जो प्रमाण ठरलाय 80 रुपये त्याप्रमाणे आपण डिलिव्हरी चार्ज घेणार. पण जेव्हा तिथे प्राइस जर वाढलेली असेल ना ते वरचे काय असतील ना पैसे ते तुमच्याकडनं आम्ही घेणार, बरोबर ना. म्हणजे आमचा पण लॉस नको, तुमचा पण लॉस नको. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया. पुढची तब्येत डाऊन आहे. तर आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तो बाय बाय.